फक्त हॅलो ची ची हॅलो 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 ची ची हॅलो हॅलो ची ची हॅलो हॅलो आवाज येतोय नक्की तर पहा कार्यक्रमाला उशीर झालेला आहे त्यात आम्हा कलाकारांची काही चुकी नाहीये खरं तर आधी एक नाटक सुरू होतं आणि ते उशिरा संपल्यामुळे आम्हाला हॉलच 7:45ला मिळाला त्याच्यामुळे लवकर तयारी करून आपण हा कार्यक्रम लवकरात लवकर या ठिकाणी सुरू केलेला आहे तरी सुद्धा तर सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आहेत ते सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि रसिक हो आता ही जी आपली ही कला आहे त्या कलेला कुठे ना कुठेतरी आता आपली ही कला उत्तुंग भरारी घेत आहे आणि याच कलेसाठी हा बाज जो टिकून राहिलाय तो खरं तर तुम्हा रसिक प्रेक्षकांना मग ते 5 असो 50 असो किंवा 500 असो पण कलाप्रेमी रसिक हे शेवटी कलाप्रेमी रसिकच आणि म्हणून आज रसिका 2 शब्द तुझ्यासाठी काय म्हणत आहे देण्यासाठी या ठिकाणी आला आणि म्हणून रसिका आईचा जोरदार टाळ्या झाला पाहिजे तुमच्या स्वतःसाठी आणि या सुंदर कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करत आहोत सुस्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम रंगदेवता ग्रामदेवता आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम नागप्रेमी रसिक बंधू भगिनींना माझा म्हणजेच शक्तिवाली शालिका सौतेजल पवार होताळ
थोडक्यात माझ्या संचाची ओळख करून देत आहे. अर्थात तुम्हाला सौरभ तटकरे, त्याचप्रमाणे ऑक्टोपॅडला पंकज जाधव, कीबोर्डला संदेश गोकर्ण आणि बेंजोला आहेत अश्विनीदादा जाधव. त्याचप्रमाणे आज या कलेसाठी मला सहकार्य देणारे आमच्या या संदेश म्युझिकल ग्रुपचे आधारस्तंभ आणि गेली अनेक वर्ष आमचा खांदा सोडून ते कधी गेलेच नाही. आम्हाला सदैव त्यांनी साथ दिली असे सुभाषदादा चांदिवडे आणि सुहासदादा मालक या दोन्ही हिऱ्यांचा नाव उल्लेख मी विशेषतः करेन की आज त्यांनी सदोदित आम्हाला मदत केलेली आहे. सदोदित आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि म्हणून यांना शाहिरी मानाचा मुद्रा करत आहे. या ठिकाणी कोरसला आमचा नील आहे, महेंद्र दादा आहेत, त्याचप्रमाणे आमच्या सानिका ताई आहेत, मला साथ देत आहेत. सुंदर उत्कृष्ट नृत्य तुमच्या समोर सादरीकरण केलं ती माझी शाखा बहिणी भवानी नाच मंडळ आणि हे नृत्य दिग्दर्शित करणारी माझी मोठी बहीण सौ दीपाली अमित साळवी या ठिकाणी उपस्थित आहे. तिला देखील शाहिरी मानाची मानवंदना देत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या तुमच्याकडे शाहिरा सुप्रियाजी तरड बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा रंगमंचावरती महिला हा सामना होणार आहे. तरी या सामन्यासाठी एक नवी भरभरून शुभेच्छा देईन आणि त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करत आहे. त्यांच्या संपूर्ण संचाला, त्यांच्या नृत्य प्रकरणाला, त्यांच्या वादकांना सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे घरची साऊंड ही एकमेव उत्तम साऊंड आहे. तुमची तब्येत कशी आहे तुमचं साऊंड मात्र व्यवस्थित पोहोचणार. त्याच्यामुळे दादाला शाहिरी मानाचा मुजरा करायचा आहे. रसिको, आजच्या या कार्यक्रमाला अनेक अजून नामवंत मंडळी उपस्थित असतील, परंतु वेळेअभावी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेणं मला शक्य होत नाही आहे. त्याच्यामुळे सर्वांनी माझी सेवा गोड मानून घ्या आणि काय चूक झाली तर तुमचं बाळ समजून तुमच्या पदरात घ्या अशी विनंती करते आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊच्या चरणाशी मुजरा करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी मुजरा करून, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करून मी या माझ्या आजच्या सामन्याला सुरुवात करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. रसिको, आजच्या या कार्यक्रमाला श्री रत्नेश्वर नृत्य कला पथक धामणसे चौकेवाडी या नाच मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांना देखील माझा शाहिरी मानाचा मुजरा आहे. त्याचप्रमाणे तुरवाल्या शाहिरा सुप्रियाजी तरड यांना विनंती आहे, कृपया आपला पास आणि प्रश्न या ठिकाणी घेऊन यायचा आहे. पास माझा पाहायचा आहे, तुमचा दाखवायचा आहे आणि प्रश्न तुमचा द्यायचा आहे आणि माझा घेऊन जायचा आहे. विनंती आहे, कृपया त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. बघा, स्तवनात काय म्हणायचं आहे, लक्ष द्या.
ऐकूया. एवढंच माझं सांगणं आहे आणि यावरूनच माझं स्तवन आहे. म्हणून काय म्हणायचं बघा की अहो या कलेचा बाजार मांडलाय कोणी. अहो जे मांडतील ते होतील पापाच धनी. ध्येय निश्चयाची काठी आहे आमच्या भूमनी आणि कलेचाच नाराज उंच करूया या
कोणी हैपती घराण्याचा अखंड नागेश्वरीचा भैरी भवानी नाच मंडळ स्वतःची शाखा मुंबई यांचा बोल शक्ती छत्रपती शिवाजी मग बोला गणपती बाप्पा तर आता बघा स्तवन झालेलं आहे आणि म्हणून शाहिरांना सुद्धा तुरेवाल्या शाहिरांना विनंती आहे कृपया वेळ कमी आहे लोकांना दोन्हीही पाऱ्या दोघींच्याही बघता आल्या पाहिजे आणि त्याच्यामुळे मी माझी गाणी कटिंग करून एक एक अंतराची घेत आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तो बदल स्वतःमध्ये करावा नाहीतर दुसरी बारी आपल्या दोघींनाही मिळणं कठीण आहे आणि म्हणून गण लगेच सादर करत आहे पहा थोडक्यात गाण्याचं स्पष्टीकरण देत आहे की आज या धर्तीवरती मातंग एवढा वाढलेला आहे या ठिकाणी अत्याचार एवढा वाढलेला आहे की या अत्याचारी जी लोक आहेत ती पाप करून मोकळे होतात अत्याचार करून मोकळे होतात मग ते बलात्कारी असू दे सगळे असू दे आणि तीच लोक आपल्या घरी गणाला आणतात गणराजाला विराजमान करतात पण त्या गणाला माझं सांगणं आहे की ही लोक पाप धुण्यासाठी तुला आणतात घरी पण गणा तू ह्यांचं काही ऐकू नकोस यांच्या भक्तीला भुलू नकोस ही भक्ती वरवरची आहे खरं तर तू अशा या पाप्यांना या नराधमांना शिक्षा दे जर तू त्यांच्या घरात येत असशील तरी गणा तू अशांना लक्षात ठेवून नक्कीच यांचा बंदोबस्त कर हा फक्त एवढाच गणाचा विषय आहे आणि गणाला मी सांगते की तू भुलू नकोस यांच्या या सेवेला या वरवरच्या मायेला गणा तू भुलू नकोस यांनी केलेली पाप चांगली लक्षात ठेव आणि नक्कीच त्याचे भोग यांना भोगायला लावणे एवढाच गण आहे कसा सादर करते बघा आणि
मला पाहताय, अर्थात स्तवनगड झाल्यानंतर गवळणच येते, बरोबर की नाही मंडळी? मग आता त्या गवळणी आता समोर कान्हा म्हणजे शेवटी तुरेवाल्या लेडीज आहेत, बरोबर की नाही? तर आज बऱ्याच वर्षांनी आपला सामना म्हणजे महिला सामना मुंबईच्या रंगमंचावरती होतोय. भले लोक किती आहेत ते मी पाहिलंही नाही, त्याच्याशी मला घेणं देणं नाही, पण आजचा कार्यक्रम हा असा झाला पाहिजे की हा सर्वीकडे नक्कीच याचं नाव गेलं पाहिजे, असा हा कार्यक्रम झाला पाहिजे. आणि म्हणून शाहिरा जे काही तुम्ही स्वतःला संबोधता ते, कारण माझ्या हेतूने तुम्ही तुरेवाल्या शाहिरा आहात, त्याच्यामुळे शाहिरा गवळणीचा माझा विषय अगदी साधा सोपा सरळ आहे की कान्हा, तू आज एवढ्या गवळणींना बासरी घेऊन भुलवतोस, बरोबर की नाही? आज या गोकुळवासीय सर्व तुझ्यावरती भुललेले आहेत. गोकुळवासियांना तू प्रत्येक कठीण प्रसंगातून बाहेर काढलेला आहेस, आणि त्यावेळी तुझा जो पेहराव आहे, तुझा जो पोशाख आहे, मग तो अगदी साधा असू दे किंवा तू पूर्णपणे नटलेला असू देस कान्हा, बघा, परंतु तुझ्या त्या शिरावर असलेल्या मुकुटावरती मात्र तो मोराचा पीस मात्र डुलतच असतो, बरोबर की नाही? तर आता प्रत्येक शाहिरांनी बासरीचाही विषय घेतला, तर आज मी तो मोराचा विषय आणला, मोराच्या पिसाचा विषय आणलाय की शाहिरा मला सांगा की तुम्ही जर तुरेवाले आहात तर तुमचा जो तो तुरा आहे त्याचा अर्थ मला आज खरा सांगायचा तुम्हाला, एवढाच विषय आहे. आणि म्हणून या कान्हाला काय म्हणायचं बघा, या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशाखा प्रमुख श्री निलेशजी सुर्वे, गटप्रमुख प्रदीप उदे नाला सोपारे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. आणि म्हणून काय म्हणायचंय बघा, तुझी सुटका इथून होणार नाही. आणि म्हणून बघा, चाल गवळणीची चाल आहे. आणि तुरेवाल्या शाहिरांना माहितीच असेल की चाल ही चालीतच द्यायची, आणि अपेक्षा आहे की तुम्ही माझ्याहूनही दुपटीने सुंदर कार्यक्रम कराल, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि म्हणून
जागा त्या तुऱ्याने घेतली असावी, पण तो तुरा, तो डौलदार तुरा, अर्थात मोर पिसाचा पंख का आहे याचं उत्तर द्यायचं आहे. म्हणून तुझ्या डोईवर, तुझ्या डोईवर मोर पिसाचा तुरा, त्या तुऱ्याचा तर शाहिरांनी लक्ष द्यावं. पुन्हा शाहीर येऊन बोलले नाही पाहिजेत की बाई काय किती वेळ काढलात आणि काय आणि काय आणि म्हणून चौथं पद या ठिकाणी प्रश्नपदच गाणार आहे, बाईंना देणार आहे. कार्यक्रम सुंदर, सुसंस्कृत, सुशिक्षित आणि चांगला केलेला आहे. त्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचा डाग लावू नका अशी माझी विनंती आहे. कारण की आता आपलं कसं झालं माहिती, आपणही केल्या त्या गोष्टी, पण आता कुठेतरी आपल्यालाही बदलायची गरज आहे आणि तोच बदल आपण आपल्यामध्ये घडून आणावा. मला मी स्वतः आणते, तुमचं तुम्ही बघा, तुम्हाला आणायचं असेल तर आणा, नसेल आणायचं नका आणू, पण मी मात्र माझ्या वळणावरच जाणार आहे. आणि म्हणून शाहिरा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे तो एकदा सांगते की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाची उंची किती? त्याचप्रमाणे त्या मंदिराची, विराटेश्वर नावाचं मंदिर आहे, त्या मंदिराची उंची किती? तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचं नाव काय आणि त्या वृक्षाचं महत्त्व काय? हा माझा शाहिरांना आजचा प्रश्न आहे. आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर आज इथे मोठे मोठे ज्ञानी सगळे शाहीर या ठिकाणी आहेत. या ठिकाणी योगेश गोताळ, अच्छा हा, या ठिकाणी योगेश गोताळ माझे धीर उपस्थित आहेत, तर त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा येतात येतात गपचूप सांगत पण नाही. तर आता तुम्हाला पण शाहिरी मानाचा मुजरा माझे 2 नंबर धीर आहेत. आणि म्हणून तर शाहिरांना एक विनंती आहे, आता यांची तुऱ्याची बाजू म्हणजे शंकराची बाजू, यांच्यामध्ये शंकर वास करतो, माझ्यामध्ये माता पार्वती वास करते. आणि आज मी वाटते की नाही कैलासावरची राणी, आवाज येऊ दे, कारण अरे भेटी आपला पेहरावी अलग आहे. आपण फक्त गाण्याकडे लक्ष नाही देत, आपण आपल्या लुककडे पण लक्ष देतो. आणि म्हणून म्हणजे त्याचा मोठेपणा नाही, ती माझी आवड आहे, प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे असो. तर म्हणून शंकराचा वास तुऱ्याच्या नाचात असतो. आणि म्हणून शाहीर काय म्हणायचं आहे, नीट लक्ष द्या बरं का. अहो शाहीर जर का तुमच्या नाचात
होता, सुंदर होता, उत्कृष्ट होता. तर शाहीरा माझा विषय ऐका. नाम घ्या हो शंकराचा, डाव खेळू दोघे आज. तू माझा शंकर, मी तुझी पार्वती. बाई, तुम्ही माझा शंकर, मी तुमची पार्वती. समजलं का बाई? नाम घ्या हो शंकराचा, डाव खेळू दोघे आज. तुऱ्याचा तुमचा साज, नका दाऊ भलताच माझं. मला उनी कानला ठेवून भान, माझंच ऐकत राहायचं. पार्वती सांगते शंकराला, कारण आज प्रत्येक लग्न झालेला पुरुष या ठिकाणी उपस्थित असेल. बायको पुढे नवऱ्याचं चालत नाही. काय संदेश? नाही म्हण. बायको पुढे नवऱ्याचं चालत नाही आणि म्हणून दाऊन कानला ठेवून भान, तुम्ही माझंच ऐकत राहायचं. खोल जाऊन जाऊन ग्रंथ पाहून उत्तर शाहीर द्यायचं. दाऊन कानला ठेवून भान, माझंच ऐकत राहायचं. दाऊन कानला ठेवून भान, माझंच ऐकत राहायचं. खोल जाऊन जाऊन ग्रंथ पाहून उत्तर शाहीर द्यायचं. दाऊन कानला या सर्व रसिक मायबापांच्या चरणाशी अर्पण करीत आहे. आणि तुम्हाला देखील तुम्ही ऐकलीच असाल तर नक्कीच या शक्तीच्या पाठून तुरा जाऊ दे आणि मग तुमच्या तुऱ्याच्या पाठून नक्कीच ही शक्ती येणार आहे असं आव्हान करते. जशी तुमची बारी तशीच माझी दुसरी बारी असणार आहे. तुम्हाला आणि तुमच्या संचाला लाख मोलाच्या शुभेच्छा देऊन या रणांगणाची रजा घेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.